या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मामी जेवायचं बघा, भूक लागलेतले। वय वय कुठं हो तुम्ही? हा आम्ही का आता नवीन कार्यकर्ते का सांगा बरं? अहो तसं नाही भैया साहेब। अहो तसं नाही मग कसं आहे सांगा ना मला। अहो तुम्ही कामात द्या तरी आधी मग करतो। तुम्ही एक काम करा, जिल्हा पक्ष कार्यालयात या आणि साहेबांची भेट घ्या, मग आपण पुढचं बोलूया तिथे। पुढच्या 1 तासाभरात पोहोचतो आम्ही। हा ठीक आहे ओके। जय महाराष्ट्र। त्यानंतर आवर चला पटकन। हा भैया। मामी वाडावर पटपट पटपट। अहो होय वाढती की, तुम्ही काय एवढी गडबड करायला लागलाय? अहो मामी असं काय करताय? भैयांना पक्षश्रेष्ठींनी बोलावले मीटिंगला, खास फोन करून। वय बर बर बर। मामी अजून वाढा की शेवगा। अजून कशाला? भैयांसाठी केलंय। तुझं काय रे मधीच? अहो मामी टॅलेंट आमच्या धाकट्या भावासारखं आहे। त्यांनी खाल्लं काय ना आम्ही खाल्लं काय एकच। वाढा त्याला पण। बर बर देते की। आणि इकडे घे रे बाबा घे। घरात असल्यासारखं लाजतोस कशाला? घे। हा लाज नको आणि मागू बी नको। आधीच काही कमी होतं का म्हणून ही बेलचान भैयांनी माग लावून घेतलंय। पुष्पे आत्ताच विषय काढला पाहिजे बघ तुला। बोल बोल। भैया घर किती आनंदी वाटतंय आपलं, आहे का नाही? का? हो असं काय करताय भैया? म्हणजे बघा आता शीतलला बाळ होणार आहे हे नुसतं घरात कळलंय तरी बी घरातली माणसं किती आनंदाने उड्या मारायला लागल्यात, आहे का नाही? हा तर मी काय म्हणत होती भैया, आता बघा शीतल आणि अजिंक्य कसं दोघं बी समजुतीने वागायला लागल्यात बर का। आता त्यांनी हे निर्णय घेतलाय तसा। आओ भैया काय झालं? आम्हाला पक्षाच्या कार्यालयात जरा महत्त्वाच्या कामासाठी बोलवले। चला टॅलेंटराव। आओ पण जेवण तर घ्या, जेवला बी नाही तुम्ही। भात देऊ का थोडा? मामी आमचं जेवण झालंय। टॅलेंटराव चला। भैया मी जरा 2 घास खाऊन येतो। मामी तुम्ही भात वाढा जरा। ठीक आहे आम्ही होतो पुढे, तुम्ही या मागणं। या मामीच्या डोक्यात चाललंय तरी काय? काय गरज होती भैयांसमोर त्या बाळाचा विषय काढायची? त्यामुळे भैया बी गेले आणि माझं जेवण बी गेलं। ही अख्खी फॅमिली काय डोक्यावर पडली काय? काहीच कळत नाही राव यांचं।